नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत आपल्या बिल्डिंगच्या इथेच. रतांब्याचं झाड आहे. ह्या बघू शकता, छोटा रतांबा आहे आणि ह्या साईडला ते झाड आहे. आता आपण एक काढला आहे, याला खिशात ठेवतो आणि तुम्हाला झाड दाखवतो. हे बघा, हे रतांब्याचं झाड आहे आणि याच्यावरती मध्ये मध्ये आता आलेत, पिकलेत काही काही. हे बघा, लागले त्याला, पिकले आहेत. या साईडला आहेत, इथे वरती थोडे कच्चे आहेत, इथे पिकले आहेत. इथे खाली पण पिकले आहेत. हे बघा, पिकले आहेत हे. आता ह्याच्यातला एक तो तुम्हाला मी काढून दाखवतो. हा बघा, आता एक काढला आहे. आता ह्याच्यामध्ये बिया असतात. हे बघा, फोडलं आहे आता. आणि हे वरचं कवर असतं ते कोकमांसाठी वापरतात. आंबट जे असतं ते कोकमा आपण आपल्या कोकणामध्ये मिळतात ती. आणि हे मधल्या बिया आहेत, ह्या आम्ही आपल्या सरबतासाठी वापरतो. आंबट गोड लागतात, मस्त लागतात बिया या खायला पण. तर आता ह्याच्यातले आपण थोडे थोडे आहेत ते घरी घेऊन जाणार आहोत. आणि हे ते झाड आहे. हे बघा, साईडला आमची बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या बरोबर बाजूलाच ते झाड आहे. जुनं झाड आहे, त्याची उंची वगैरे काही वाढत नाही, आहे तेवढंच आहे. बघा, आणि ह्या साईडला तिथे आले, इथे 2-3 आहेत आणि ह्या साईडला आले आहेत रतांबे. इकडे सर्व आहेत, हे कच्चे वगैरे आहेत. अजून हे 7-8 दिवसात पिकतील. काय काय इथे मध्ये पिकले आहेत. हे बघा, थोडे थोडे आहेत, पिकले आहेत. एक नाही म्हटलं तरी 50-1 तरी आपल्याला रतांबे मिळतील या झाडावरती. हे बघा, इकडे आहेत आणि इथे थोडे कच्चे आहेत. कच्चे असल्यावरती पूर्ण हे हिरवे असतात, हिरवे. हे बघा, हे आता सर्व कच्चे आहेत. हे पिकायला नाही म्हटलं तरी अजून 7-8 दिवस जातील. हा बघा, आता कलर असा चेंज होतो याचा आणि पूर्ण एकदम पिकल्यानंतर तो असा रेडमध्ये, रेडिश एकदम रेड दिसतो कलर. हा बघा, पांढरे पांढरे डॉट असतात त्याच्यावरती आहे. तर आपण आता सर्व हे काढून घेणार आहोत सरबतासाठी आणि घेऊन जाणार आहोत. छोटासा व्हिडिओ बनवला आहे तुमच्या माहितीसाठी. धन्यवाद.